परमेश्वर हा महान आहे, त्याचं सामर्थ्य सर्वांहून अधिक आहे. त्यानं आकाश आणि पृथ्वी आणि त्यामधील सर्व बनवलं. परमेश्वरानं जे काही बनवलं त्यास पाहतो तर ते सर्व अद्भुत आहे. परमेश्वरानं जे काही बनवलं ते सर्व चांगलं होतं. ते सर्व त्याची महानता, चांगुलपणा आणि सामर्थ्य प्रकट करतं. परमेश्वरानं वेगवेगळ्या प्रकारची झाडं निर्माण केली आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी. मग परमेश्वरानं मातीचा मनुष्य घडविला, त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि त्याला जीवन दिलं. पहिल्या मनुष्याला आदाम असं म्हटलं. मग परमेश्वरानं आदामाची एक फासळी काढली आणि त्यापासून स्त्री बनविली, जी आदामाची पत्नी आणि सहचारिणी बनली. तिला हव्वा असं म्हटलं. परमेश्वरानं पुरुष आणि स्त्रीला आपल्या प्रतिरूपाचं बनवलं, जेणेकरून ते त्याच्याशी अतिशय जवळचे संबंध स्थापित करू शकतील. ते त्याच्या उपस्थितीत त्या बागेत आनंदात राहत होते. त्या बागेस एदेन असं म्हटलं. तिथे कोणतंच दुःख किंवा मृत्यू नव्हता. परमेश्वरानं आदामाला म्हटलं, तू सर्व झाडांची फळं खाऊ शकतोस, पण एका झाडाचं नाही. जर तू त्या झाडाचं फळ खाशील तर तू मरशील. परंतु एक दिवस सैतानानं हव्वेस भुरळ पाडली. तेव्हा तिनं त्याचं फळ काढून खाल्लं आणि आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिलं. त्यांनी परमेश्वरावर विश्वास न ठेवता सैतानावर विश्वास ठेवला. त्या क्षणी त्यांचा परमेश्वरासोबतचा संबंध तुटला, कारण परमेश्वर पवित्र आहे आणि पापी व्यक्ती त्याच्या उपस्थितीत राहू शकत नाही. म्हणून देवानं आदाम आणि हव्वेला एदेन बागेतून बाहेर काढलं. त्यांना ही लज्जा सहन करावी लागली, कारण त्यांनी देवाची आज्ञा मोडली होती. परिणामस्वरूप आदाम आणि हव्वा आणि त्यांचे सारे वंशज यांना दुःख आणि मृत्यू सहन करावा लागला. परमेश्वर अत्यंत दयाळू आहे. तो निरंतर मानव जातीवर प्रीती करीत राहिला. त्याने आधीच त्यांच्यासाठी परत येण्याकरिता आणि त्याच्यासाठी सहभागिता ठेवण्याकरिता मार्ग तयार केला. वचनामध्ये परमेश्वरानं मानवाचं पाप, लज्जा आणि त्याच्यावरील दंड कायमस्वरूपी दूर करण्याची योजना प्रकट केली. देवानं आपल्या योजनेतील भाग अब्राहाम संदेष्ट्याला प्रकट केला. अब्राहमानं परमेश्वरावर भरवसा ठेवला आणि त्याचा आदर केला. परमेश्वरानं त्याला आणि त्याच्याद्वारे जगातील सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करण्याचं अभिवचन दिलं. त्यानं त्याला अभिवचन दिलं की समुद्र किनाऱ्यावर जितकी वाळू आहे तितकी त्याची संतती होईल आणि आकाशातील ताऱ्यांइतकी. अब्राहमानं देवावर विश्वास ठेवला. त्याच्या या विश्वासामुळे देवानं त्याला धार्मिक असं गणलं आणि त्याला आपला मित्र म्हटलं. एक दिवस परमेश्वरानं अब्राहमाची परीक्षा घेतली की तो त्यावर विश्वास ठेवतो की नाही आणि त्याची आज्ञा पाळतो का. त्यानं अब्राहमास म्हटलं की पुत्राचं बलिदान कर. अब्राहमास माहित होतं की त्याच्या एकुलत्या एक पुत्राद्वारे देवानं अनेक वंशज देण्याचं अभिवचन दिलं होतं. तरीही त्यानं देवावर विश्वास ठेवला आणि त्याची आज्ञा पाळली.